जालना जिल्ह्यातील राजूर तालुक्यातल्या राजुरेश्वर म्हणजे गणपतींच्या 3.5 पीठांपैकी एक अतिशय जागरूक देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या या बाप्पांचं दर्शन घ्यायला लाखो भाविकांची इथं गर्दी होत असते। चला तर आज दर्शन घेऊयात राजूरच्या राजुरेश्वराचं। जालना शहरापासून 25 किलोमीटरवर असलेल्या राजूर इथं निसर्गाच्या कुशीमध्ये वास्तव्य करत असलेलं राजुरेश्वराचं मंदिर। उंच टेकड्यांवर स्थित असलेलं हे बाप्पाचं मंदिर म्हणजे लाखो भक्तांचं ग्रामदैवत। बाप्पाच्या 3.5 शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ म्हणून याची ओळख। हे मंदिर गणपतीचं नाभिस्थान मानलं जातं। दररोज अनेक भक्त गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी इथं आवर्जून हजेरी लावतात। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं राजुरेश्वर आपल्या मनोवांछित मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रसिद्ध आहे। केवळ राज्याच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांना राजुरेश्वराची ओळख म्हणजे नवसाला पावणारा गणपती अशीच आहे। म्हणूनच मनातल्या कामना हमखास पूर्ण होतात या भावनेनं अथांग श्रद्धा असलेले भाविक निसर्गाच्या कुशीत असलेल्या राजुरेश्वराच्या दर्शनाला आवर्जून गर्दी करतात। हा गणपती नवसाला पावणारा गणपती आहे। इथे आपल्या मनातली इच्छा आपण श्री गणेशाला सांगितली व आपण आपला काही नवस बोलला तो हमखास पूर्ण होतो। या ठिकाणी समयी वाहण्याची ही पूर्वीपासूनची एक पद्धत आहे। समयीचा नवस बोलला तर हमखास इच्छा पूर्ण होते असं या गणपतीचं महत्त्व आहे। आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हापासून आम्ही या राजुरेश्वरच्या दर्शनाला येतो आणि हे आमच्या जालना जिल्ह्याचं महत्त्वपूर्ण देवस्थान आहे आणि हे श्रद्धास्थान आहे आमचं। आणि केलेली इच्छा आणि मागणं ह्या गणपती जे आहे आमचा राजुरेश्वर हा राजुरेश्वर कोणत्याही प्रकारची इच्छा हा पूर्ण केल्याशिवाय राहत नाही। आणि आम्ही प्रत्येक वेळेस दर्शनासाठी या राजुरेश्वराला आलेलो आहे आणि येणार आहे। राजुरेश्वराचं हे मंदिर पूर्वाभिमुख असून गणेश पुराणात याची मोठी महती सांगितली आहे। या मंदिराची रचना गर्भगृह, त्यापुढे अंतराळ आणि विशाल सभामंडप अशी आहे। मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश केला की बाप्पांची स्वयंभू मूर्ती अनेक गणेश भक्तांचं मन मोहित करते। सध्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू असून मंदिराचा गाभा कायम ठेवून नवीन बांधकाम सुरू आहे। विशेष म्हणजे संपूर्ण मंदिर पांढऱ्या संगमरवरी दगडात बांधण्यात येत आहे। याच मंदिरात बाजूलाच शिव आणि अन्नपूर्णा देवीचंही मंदिर आहे। या शिवमंदिराची प्राचीन काळातील कोरीव कलाकुसर इथल्या सौंदर्यात अधिकच भर घालते। मंदिरातली ही कलाकुसर हेमाडपंथीय वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे। या संपूर्ण मंदिराचं बांधकाम यादव काळात झाल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो। प्राचीन भारतातील 16 समृद्ध आणि वैभवशाली शहरांपैकी एक असलेल्या गोवर्धन अर्थात आजचं भोकरदन या शहराचा उल्लेख देखील इतिहासात आहे। यादव काळानंतर पेशवाईमध्ये या मंदिराचा महिमा वाढत गेला। पेशव्यांचं आराध्य असलेल्या या मंदिराला पहिल्या बाजीराव पेशव्यांनी पंचधातूची घंटा भेट दिली होती, जी आजही इथे पाहायला मिळते। लीळा चरित्रात सुद्धा इथल्या स्थानाचा उल्लेख असून महानुभाव पंथीय या मंदिराला नमस्कारी मानतात। हे आमचं म्हणजे फार पूर्वीपासूनचं श्रद्धास्थान आहे आणि फक्त जालना जिल्हाच नाही तर महाराष्ट्रातून सर्व म्हणजे पूर्ण जिल्ह्यातून लोक इथं येतात, कारण हा गणपती नवसाला पावतो। आणि इथलं हे प्रसन्न वातावरणामुळे आमच्या मनालाही खूप रिलॅक्स वाटतं। इथं आल्याच्या नंतर आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून इथं आलं की जरा फ्रेश वाटतं। आणि आमच्या बऱ्याच आतापर्यंतच्या मनातल्या इच्छा ह्या गणपतीने आमच्या पूर्ण केल्यात। की या ठिकाणी एकतर जालना जिल्ह्यामधलं हे प्रमुख आमचं एक आम्ही ग्रामदैवत या ठिकाणी मानतो आणि हा नवसाला पावणारा एक गणपती राजुरेश्वर आहे।
आणि या ठिकाणी असणारं प्रसन्न वातावरण पण आहे. आणि या ठिकाणी नेहमी चतुर्थीला तर येतो पण नेहमी एरवी सुद्धा येतो, कारण आम्हाला या ठिकाणी ते प्रसन्नता वाटते, आमची मनोकामना असणारी पूर्ण होते. गणेश पुराणात याची एक आख्यायिका सांगितली जाते. वर्णेश्वर नावाच्या राजाला अपत्य नसल्यानं त्याने गणेशाची आराधना केली. राजाच्या भक्तीनं गणेश प्रसन्न झाले आणि त्यांनी पुत्रप्राप्तीचा राजाला वर दिला. पुढे काही काळात राजाला मुलगा झाला, मात्र हा मुलगा कुरूप असल्यानं त्याला सांभाळणं राजाला अपमानास्पद वाटू लागलं. त्यामुळे त्याने आपल्या मुलाला इथल्या जवळच असलेल्या वनामध्ये टाकून दिलं. या ठिकाणी या मुलाचा अगस्त्य ऋषींनी सांभाळ केला. पुढे हा मुलगा शूरवीर झाला आणि त्यानं उन्मत्त असलेल्या सिंदुरासुराचा वध केला. त्यामुळे राजाला आपल्या पोटी जन्मलेला मुलगा कोणी दिव्य असल्याचं लक्षात आलं. आपली चूकही कळली आणि तो अगस्त्य ऋषींना शरण गेला. त्यानं आपल्या मुलाला गडावर आणलं. तो वरण्य राजाचा पुत्र म्हणजेच राजुरेश्वर. संपूर्ण भारतात गणपतीची 3.5 शक्तिपीठं आहेत. यात मोरगाव, चिंचवड आणि राजूर हे पूर्ण पीठ, तर पद्मालय हे अर्धपीठ मानलं जातं. त्यामुळे या स्थानाला विशेष महत्त्व आहे. माघ शुद्ध चतुर्थीला राजूर इथे गणेश जन्माचा मोठा सोहळा असतो. प्रवचन, कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. या कार्यक्रमाला दरवर्षी लाखो भाविक गर्दी करतात. माघ शुद्ध चतुर्थीला श्री गणेशाचा जन्मोत्सव यात्रा म्हणून इथे एक कार्यक्रम असतो. साधारणतः 7 दिवस या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण, सप्ताह समिती, गणेश पुराण वाचन व दररोजचे कीर्तन, प्रवचन असे भरीव कार्यक्रम असतात. या ठिकाणी जे काही जमलेले भाविक असतात, दररोजचे त्यांना साधारणतः 8 ते 10 हजार भाविकांना संस्थांकडून दररोजचे जेवण पंक्तीचे जेवण चालू असते. त्यावेळेस हा खूप मोठा उत्साह असतो. मनोवांछित कामना पूर्ण करणाऱ्या बाप्पांचं हे स्थान प्राचीन परंपरेच्या बरोबरच निसर्गाचा आनंद देत असल्यानं भाविकांना साक्षात श्रद्धा आणि आत्मिक समाधानाचा स्वर्ग आहे असंच वाटतं. जालन्याहून रवी मुंडेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.